वाऱ्याच्या लहरीवर उमटणारे निसर्गाचे संगीत आणि मातीच्या कुशीत जपलेली अनादी संस्कृती आज शब्दांच्या रूपात कासा नगरीत अवतरली आहे. पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील कासा इथं पहिल्या आदिवासी साहित्य संमेलनाचा सोहळा अत्यंत उत्साहात आणि मांगल्याच्या वातावरणात पार पडला. अनुजा अवकार संस्था आणि आदिवासी साहित्य परिषद यांच्या विद्यमाने या अक्षर यज्ञाचं आयोजन करण्यात आलं. संमेलनाच्या पहिल्या सत्रात आदिवासी समाजापुढील आव्हानं, त्यांच्या संस्कृतीवर होणारे आघात आणि भाषेचं जतन यावर मान्यवरांनी वैचारिक प्रकाश टाकला. बिरसा मुंडा सभागृहात रंगलेल्या या चर्चेत पालघर, नाशिक, वसई आणि जव्हार भागातील दिग्गज अभ्यासक सहभागी झाले होते. दुपारच्या सत्रात 20 पेक्षा अधिक कवी आणि कवयित्रींनी आपल्या कवितांतून आदिवासी जीवनाचा संघर्ष, निसर्गाशी असलेलं अतूट नातं आणि सामाजिक प्रश्नांना वाचा फोडली. या काव्यधारांनी श्रोत्यांची मनं जिंकलीच, पण नवोदित कवींच्या स्वप्नांना नवी पालवीही दिली. या संमेलनात लोकप्रतिनिधींनी आपली उपस्थिती दर्शवत आदिवासींची संस्कृती केवळ गाण्यांतून न राहता ती आता लेखी स्वरूपात येणं काळाची गरज असल्याचं अधोरेखित केलंय. वाढवण बंदरासारख्या स्थानिक प्रश्नांवरही या व्यासपीठावरून आपली स्पष्ट भूमिका मांडण्यात आली. परिवर्तन हा निसर्गाचा नियम आहे आणि या परिवर्तनाच्या ओघात आपली भाषा, आपली बोली हरवू नये असा कळकळीचा सूर या संमेलनात उमटलाय. संमेलनाच्या निमित्तानं प्रकाशित झालेल्या साहित्यातून वास्तव आणि सत्याचा मागोवा घेण्यात आला. हे संमेलन आदिवासी साहित्याच्या इतिहासातील एक मैलाचा दगड ठरेल यात शंकाच नाही. आरबी न्यूजसाठी पांडुरंग भांगरे, मोखाडा.